तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्यास सरकारनं सुरुवात केलेला आहे. तर हा जी-आर आहे 4 एप्रिल 2025चा. हा शासन निर्णय 4 एप्रिल 2025चा आहे. ज्यामध्ये कशा पद्धतीने ही मोहीम राबविली जाणार आहे, कशा पद्धतीने जे रेशनिंग कार्ड आहेत किंवा जी शिधापत्रिका आहे त्यांची तपासणी केली जाणार आहे, हे आपण पाहणार आहोत. तर बघा, शासनाने काय म्हटलेले आहे या जी-आरमध्ये. केंद्र शासनाकडून दरवर्षी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी, तिसरी व शुभ्र अशा सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीत शोध मोहीम राबवण्यात यावी. म्हणजे ही जी मोहीम आहे ती आता 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये दरवर्षी राबवण्यात येणार आहे. सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकासाठी शासनाने उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांतर्गत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. म्हणजे ही मोहीम राबवताना आता कशा पद्धतीने ही कारवाई केली जाणार आहे ती बघूया. राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी. प्रत्येक राज्यातील जे शिधापत्रिका धारक आहेत त्यांची प्रत्येकाची आता तपासणी केली जाणार आहे. वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्त भाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत. म्हणजे ह्या तपासणीसाठी आता त्यांना काय आहे तर प्रत्येकाला एक फॉर्म दिला जाणार आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये हा फॉर्म तुम्हाला खाली देतोय. हा बघा, अशा पद्धतीने हा फॉर्म असणार आहे. शिधापत्रिका खाली आपण कसा हा फॉर्म भरायचा ते सुद्धा पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने हा फॉर्म दिला जाणार आहे. आता काय करायचं आहे तर रास्त दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्त भाव दुकानदार जोडलेल्या शिधापत्रिकाकडून मिळालेली माहिती फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी. म्हणजे आपण जो आता हा जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरल्यानंतर तो सर्व त्याला हमीपत्र जोडायचं आहे आणि तो शिधापत्रिका दुकानदार किंवा जे अधिकृत शिधावाटप दुकानदार आहेत त्यांच्याकडे हा फॉर्म जमा करायचा आहे आणि ते आपल्याला काय देणार आहेत तर पोचपावती देणार आहेत. यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे तर फॉर्म भरून देताना सोबत शिधापत्रिकाधारकांनी त्या त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा. या फॉर्मसोबत त्यांना एक पुरावा कुठला तरी आपला रहिवासीचा द्यावा लागणार आहे. त्यामध्ये काय उदाहरणार्थ भाडेपावती आहे, तुमचा निवासस्थानाचा मालकीबाबतचा पुरावा आहे, एलपीजी जोडणी क्रमांक आहे, त्याची बचत पावती आहे, बँक पासबुक आहे, विजेचं देयक आहे, टेलिफोन मोबाईल देयक आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, ओळखपत्र आहे, याशिवाय मतदार ओळखपत्र आहे, आधार कार्ड आहे, यांच्या प्रती घेण्यात येतील आणि यापैकी कोणता तरी एक पुरावा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी जुना नसावा. म्हणजे 1 वर्षापेक्षा जुना एवढा नसावा. हा जो तुम्हाला पुरावा आहे तो त्यासोबत जोडायचा आहे. यानंतर काय करायचं आहे तर शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिकाधारक अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 17/7/2013 आणि 17/12/2013 मध्ये नमूद निकषानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिकाधारकास कळवावे. म्हणजे जो शिधापत्रिकाधारक ज्या कोणी अंत्योदय योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना ज्या कोणत्या योजनेचा फायदा घेत असेल त्या पद्धतीने त्याला कागदपत्र द्यावे लागणार आहेत. आता बघा 17/7/2013चा जी आर काय आहे तो तर 17/7/2013चा जी आर जो आहे तो अंत्योदय अन्न योजना संबंधित लाभार्थी आहेत त्यांच्या संदर्भात दिलेला आहे. तर याला कोण क्वालिफाय आहे तुम्हाला बघा. अंत्योदय अन्न योजनेसाठी तुम्हाला 60 वर्षे पूर्ण असलेले वृद्ध आहेत, ज्यांना निर्वाहाचं साधन नाही, सामाजिक आधार नाही, जे अपंग आहे, 60 वर्षापेक्षा वृद्ध आहेत, कौटुंबिक आधार नाही, याशिवाय आदिवासी जमात जसं मीडिया कोलम कातकरी आहे, भूमिहीन शेतमजूर आहे, अल्पसंख्याक आहे, शेतकरी आहे, कारागीर आहेत, हे सगळे जे आहेत ते कुठं आहेत मोडतात ते अंत्योदय अन्न योजना यामध्ये ते सगळे मोडतात. आणि दुसरा जी आर आहे तो 17 डिसेंबर 2013चा. यामध्ये तुम्ही दिलेला आहे बघा,
ज्यांचं उत्पन्न 44,000च्या आत आहे, जे ग्रामीण भागातील, आणि शहरी भागासाठी दिले 49,000च्या आत आहेत. तर अशा पद्धतीचे 2 प्रकारचे जे आहेत त्यांना त्या आवश्यक जे कागदपत्र आहेत ती सगळी जोडायची आहेत. आणि यानंतर फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी, रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावेत. शिधावाटप दुकानदार आहेत यांनी काय करायचं आहे, तर हा जो फॉर्म आहे भरलेला तो क्षेत्रीय कार्यालय आहे त्याच्याकडे हा फॉर्म जमा करायचा आहे. वरील कार्यवाही 1 महिन्यात म्हणजेच 31 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी. 31 एप्रिलपर्यंत ही कार्यवाही त्यांना पूर्ण करायची आहे. आणि ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्ध माध्यमाद्वारे जनतेस सहभागी होण्याचं जाहीर आवाहन करावे. लोकांना यासाठी सहभागी होण्यासाठी त्यांनी बघा प्रसिद्ध माध्यमाचा सुद्धा वापर करायला सांगितलेला आहे. बघा हा जो फॉर्म आहे तो आता तपासणीसाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जाणार आहे. तर संबंधित क्षेत्रीय जे कार्यालय आहे किंवा जे पुरवठा अधिकारी आहेत यांची काय त्या जबाबदारी आहे बघा. तर वरीलप्रमाणे कार्यालयामध्ये जमा झालेल्या माहिती फॉर्मची तपासणी, कागदपत्रांची तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयाने करावी. आता जी फॉर्मची तपासणी आहे ती क्षेत्रीय पुरवठा कार्यालय आहेत त्यांनी काय करायची ही तपासणी करायची आहे. आणि वरील छाननी केल्यानंतर वास्तवाचा पुरावा व योजनेच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्र असलेली यादी गट अ म्हणून करावी. तर गट ब मध्ये वास्तवाच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्र सादर न करणाऱ्यांची यादी करावी. म्हणजे संबंधित अधिकारी काय करणार आहे, तर गट अ आणि ब असे 2 विभागणी केली जाणार आहे. गट अ मध्ये ज्यांची आवश्यक कागदपत्र आहेत त्याचे त्यांचं नाव असणार आहेत. आणि गट ब मध्ये कोण असणार आहेत, तर ज्यांनी वास्तव्याचा पुरावाचं योग्य पद्धतीने सादरीकरण केलेलं नाही अशांची समावेश हा गट ब मध्ये असणार आहे. तर बघा गट अ यादीतील शिधापत्रिका धारकांची शिधापत्रिका त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रासह अनुसरून योग्य त्या वर्गवारीत म्हणजेच अंत्योदय, नंतर प्राधान्य कुटुंब लाभार्थी इत्यादीमध्ये पुरवत चालू कार्यरत राहील. म्हणजे गट अ मध्ये ज्या येणार आहेत त्यांच्या त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यांचं सगळ्यांचे लाभार्थ्यांची यादी आहे ते त्यांचं पूर्ववत चालू राहणार आहेत. त्यांच्या रेशनिंगवर काय त्याचा परिणाम होणार नाही. पण गट ब यादीमध्ये शिधापत्रिका धारकांना वास्तवाच्या पुरासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची नोटीस निर्गमित करून वर नमूद केलेल्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा 15 दिवसात सादर न केल्यास त्यांना शिधापत्रिका निलंबित कराव्यात. आता गट ब मध्ये कोण असणार आहेत, तर ज्यांच्याकडे काहीतरी पुराव्याची कमतरता आहे या लोकांना काय करायचं आहे, तर एक कुठला तरी वर आपण मगाशी सांगितल्या पद्धतीने त्याच्यामध्ये कोणता तरी एक पुरावा त्यांना 15 दिवसाच्या आत सादर करायचा आहे. गट ब यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिका धारकांना 15 दिवसाच्या कालावधीमध्ये वास्तवाच्या पुराव्यासह सर्व कागदपत्र सादर न करू शकल्यास शिधापत्रिका धारकांना आणखी 15 दिवसाची मुदत देऊन त्या कालावधीमध्ये त्या भागात राहत असल्याबाबत सबळ पुरावा व आवश्यक कागदपत्रे देण्यास सांगावे. आवश्यकतेनुसार वास्तव्य पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे पुराव्यात मुदतवाढ देण्याचा विचार करावा. त्यानंतरही वास्तव्याचा पुरावासह आवश्यक कागदपत्रे सादर करू शकणार नाहीत अशा शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात. ही कार्यवाही 1 महिन्यात म्हणजेच 31 मार्चपर्यंत पूर्ण करावी. बघा त्यांना पुन्हा 31 मे पर्यंत त्यांना शेवटची संधी सुद्धा दिली जाणार आहेत की बाबा तुम्ही तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत रहिवाशाचा ते तुम्ही सादर करा. आता बघा ही सगळी कारवाई करताना त्यांना काय करावं लागणार आहे, तर शिधापत्रिका तपासणी करताना एका कुटुंबात एका पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची त्यांना दक्षता घ्यायची आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये 2 वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांनी घ्यावा. अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार अनुदेय असलेल्या प्रकारची शिधापत्रिका देण्यात यावी. गट अ आणि ब मधील यादी जनतेस व प्रसिद्ध माध्यमास देऊन प्रत्यावास राहणार नाही. म्हणजे जी यादी आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे गट अ आणि गट ब मध्ये, आणि ती सगळ्यांसाठी काय बघण्यासाठी असणार आहे. याशिवाय पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिका पुराव्यासह आवश्यक वाटल्यास पोलिसांकडून तपासणी करून घ्यावी. म्हणजे एखाद्याचा जर का संशयास्पद किंवा आवश्यक वाटलं तर संबंधित अधिकारी हे पोलिसांमार्फत सुद्धा तुमची तपासणी करू शकणार आहेत. याशिवाय विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही
किंवा दिलेली असणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्यात यावी. हे विदेशी नागरिकांबाबत त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्याच्याबाबत तुम्हाला काटेकोरपणे अंमलबजावणी करायची आहे. आता बघा, हा फार महत्वाचा आहे, कारण वडीलप्रमाणे शिधापत्रिका तपासणी करताना ज्या शासकीय, निमशासकीय कार्यालयातले, खाजगी कंपन्यातले कर्मचारी, कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न 1,00,000पेक्षा जास्त असेल, अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी केसरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी व त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी. सदर शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना गृहभेटी करणे अनिवार्य राहील. म्हणजेच जे कोणी शासकीय कर्मचारी आहेत, ज्यांना पगार त्यांचा 1,00,000पेक्षा जास्त आहे, अशांचे काय करायचं आहे, तात्काळ त्यांची जी शिधापत्रिका आहे ती रद्द करायची आहे आणि त्यांना दुसरी शिधापत्रिका द्यायची आहे. आणि विशेष म्हणजे यांना काय करायचं आहे, तर ही शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना गृहभेटी करणे अनिवार्य राहील. म्हणजे त्या शिधापत्रिका धारकाच्या घरी जाऊन तुम्हाला त्याची तपासणी करायची आहे. शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी. विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकाचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी. त्याचप्रमाणे दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्तींना या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे. शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल तर त्यास शासकीय अधिकारी, कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी व त्याबाबतची माहिती शासनास सादर करावी. बघा, एखादी शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने त्या अधिकाऱ्यांनी दिली असेल आणि ती जर का त्यांच्या लक्षात आली तर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर आता कारवाई सुद्धा केली जाणार आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीने ही सगळी आहे ती शोध मोहीम, शिधापत्रिका तपासणी शोध मोहीम केली जाणार आहे. तर आता आपण हा फॉर्म जे आहे तो कशा पद्धतीने भरायचा ते बघूया. बघा, शिधापत्रिका तपासणीचे फॉर्म आहे. यामध्ये आपल्याला काय करा, इथे दिलेला आहे कशा पद्धतीने भरायचा आहे तो. तर इतर आपल्याला फोटो जोडायचा आहे तिथं वरच्या भागामध्ये. यानंतर इथं शिधापत्रिका धारकाचे नाव टाकायचं आहे, आडनावाने सुरुवात करायची आहे. त्यानंतर त्याचा तालुका, इथं जिल्हा, नंतर नागरिकत्व त्याचं कुठलं आहे, नोकरी करतो की काय करतो, तो व्यवसाय द्यायचा आहे. नंतर त्याचा व्यवसायाचा पत्ता द्यायचा आहे. शिधापत्रिकेची वर्गवारी आहे, म्हणजे तुम्ही अंत्योदय आहे का, प्राधान्य आहे की केसरी आहे का शुभ्र आहे, ते द्यायचं आहे. यानंतर पूर्ण निवासी पत्ता इथे तुम्हाला द्यायचा आहे. शिधापत्रिकेचा अनुक्रमांक द्यायचा आहे. आणि त्यानंतर इथं पुढे दिलेला बघा, अर्जदाराच्या कुटुंबातले घटक व्यक्तींची नावे व इतर माहिती. यामध्ये बघा, तुम्हाला अर्जदाराचं नाव द्यायचं आहे, त्याचं नातं त्याचं द्यायचं आहे, नंतर स्त्री पुरुष आहे, वय, नंतर युनिट किती, नंतर व्यवसाय व वार्षिक उत्पन्न, नागरिकत्व, हे सगळं यामध्ये कॉलम 3 मध्ये भरायचं आहे. आणि नंतर कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न, इथं आपल्याला उत्पन्न टाकायचं आहे चौथ्या कलमामध्ये. नंतर 5, चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिका धारकाचे नाव आहे का, असल्यास हो किंवा नाही करायचं आहे. नंतर 6वा त्यांनी दिलेला आहे की निवासासंबंधीचा पुरावा, यामध्ये खालीलपैकी किमान एक पूर्तता करायची आहे. बघा, भाडेपावती आहे तुमची, नंतर निवासस्थानाचा मालकीबाबतचा पुरावा द्यायचा आहे तुम्हाला. नंतर LPG जोडणी क्रमांक, विजेचे दर, टेलिफोन, मोबाईल देयक, बँक पासबुक, ड्रायव्हिंग लायसन, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, नंतर ओळखपत्र, इतर जे कार्यालय जे तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असेल तर ते द्यायचं आहे. यापैकी कोणता तरी एक तुम्हाला इथं सादर करायचा आहे. यानंतर इथे दिनांक टाकायची आहे, अर्जदाराची स्वाक्षरी घ्यायची आहे. नंतर अधिकृत रास्तभाव दुकानदाराचे नाव क्रमांक इथे टाकायचा आहे, परवाना क्रमांक त्याचा टाकायचा आहे, पत्ता टाकायचा आहे आणि रास्तभाव दुकानदाराची इथे सही. आणि यानंतर हा जे उपयोग आहे तो कार्यालयीन वापरासाठी आहे. नंतर शेवटच्या पेजवर तुम्हाला इथं पोचपावती मिळणार आहे, ज्यामध्ये शिधापत्रिका धारकाचे नाव असणार आहे, शिधापत्रिका क्रमांक असणार आहे आणि पत्ता त्याचा. नंतर यांच्याकडून अर्जाबाबत खालील पुरावे जोडल्याचा अर्ज प्राप्त झाला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हा पोचपावती मिळणार आहे. तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शेअर करा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला याची लिंक सुद्धा देतो, या GR ची. तिथून तुम्ही हा GR जो आहे तो डाउनलोड करा.